राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इचलकरंजी यांच्या वतीने महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जनसेवा सप्ताह या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे उद्घाटन बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिल्किस मुजावर या होत्या, तर जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक राहुल गोरे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी आसमा लाटकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले। तौफिक मुजावर यांच्या हस्ते बाळासाहेब देशमुख, इस्माईल समडोळे आणि राहुल गोरे यांचा सत्कार करण्यात आला, तर राबिया मुजावर यांचा सत्कार बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी तौफिक मुजावर यांनी महिलांसाठी सुरू असलेल्या पिंक रिक्षा योजनेबाबत माहिती दिली। इस्माईल समडोळे यांनी महिला उद्योजकतेच्या संधी, उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित महिलांना दिली। बाळासाहेब देशमुख यांनी बँक कर्ज प्रक्रिया, स्थिर भांडवल तसेच महिलांसाठी उपलब्ध असलेल्या 25 ते 35% अनुदानाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले। प्रमुख वक्ते राहुल गोरे यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, उद्योग उभारणीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, प्रकल्प मंजूर झाल्यानंतर दिले जाणारे 6 दिवसांचे प्रशिक्षण, तसेच खानावळ, मेस आणि लघु उद्योग सुरू करण्यासाठी मिळणाऱ्या शासकीय सुविधांची सविस्तर माहिती दिली। ऑनलाईन अर्ज अगदी सोप्या पद्धतीने भरता येतो आणि त्यासाठी कोणत्याही मध्यस्थांची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाच्या शेवटी तौफिक मुजावर यांनी आभार मानले। माजी नगरसेविका बिल्किस मुजावर यांच्या हस्ते उपस्थित महिलांना हँडबॅग व अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले। या कार्यक्रमासाठी सरिता देशमुख, तौफिक मुजावर, इस्माईल समडोळे, रियाना पठाण, राबिया मुजावर, आसमा लाटकर, अफरीन पकाली, समीरा गोरवाडे, हसीना सय्यद, लक्ष्मी बुर्ले, तमन्ना मुजावर, मेहबूब पठाण, सरफराज मुजावर, सलीम लाटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन रफिक मुल्ला यांनी केले। या उपक्रमाला 200हून अधिक महिलांनी उपस्थित राहून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मार्गदर्शन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला।